38 तोळे सोनं, शेतजमिनीवर सोडलेलं पाणी आणि एका सुनेचं सोन्यासारखं मन. ही गोष्ट आहे एका स्त्रीची जिने पैशापेक्षा नात्याला मोठं ठरवलं. आई आणि लेकीच्या रूपात एक सासू-सून एकमेकींच्या आयुष्यात उतरल्या आणि घडला असा प्रसंग ज्याने संपूर्ण गाव आणि खरं तर देशच विचारात पडला. मुलुंडमध्ये पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मायादेवी कामेरीकर या त्यांच्या कठोर पण संवेदनशील स्वभावासाठी ओळखल्या जातात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिस्त, जबाबदारी आणि धावपळ. पण आयुष्यात एक काळ असा आला की पोलीस गणवेशापेक्षा महत्त्वाचं ठरलं एक साधं नातं सासू-सुनेचं. त्यांच्या सासूबाई आकाशी बापूसो कामेरीकर वाळवा तालुक्यातल्या कुरळप गावात राहायच्या. काही महिन्यांपासून त्यांना गंभीर यकृताचा आजार झाला होता. सुरुवातीला साधं वाटलेला आजार पण हळूहळू वाढत गेलं. गावातील डॉक्टरांनी सांगितलं, आता मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, नाहीतर उशीर होईल. संपूर्ण कुटुंबावर चिंतेचं सावट आलं. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, ऑपरेशन हेच एकमेव पर्याय आहे, पण खर्च खूप मोठा आहे. मायादेवींनी त्या दिवशी मनाशी ठरवलं, माझ्या सासूला मी वाचवणारच. कितीही खर्च आला तरी मी थांबणार नाही. कधी-कधी नातं रक्ताचं नसतं, पण मनाचं असतं आणि ते मन सोन्यासारखं निर्मळ असलं की देवही साथ देतो. त्या क्षणी मायादेवींनी घरच्यांना काहीही न सांगता निर्णय घेतला. आपल्याकडचं सोनं 38 तोळे, ज्या सोन्यावर त्यांनी कर्ज काढलं, ज्याचं मोल पैशात मोजता येत नाही, ते सर्व त्यांनी गहाण ठेवलं. त्यानंतर स्वतःच्या नावावर असलेली शेतजमीन विकली आणि स्वतःच्या पगारावर तब्बल 60 लाखांचं कर्ज घेतलं. कोणी विचारलंही नाही, का एवढं? कारण त्या कोणालाही सांगत नव्हत्या. त्यांना फक्त एकच गोष्ट हवी होती, त्यांच्या सासूबाई बऱ्या व्हाव्यात. रुग्णालयात दिवसरात्र त्या होत्या. ड्युटी संपली की सरळ हॉस्पिटल, हॉस्पिटल संपलं की पुन्हा कामावर. त्यांच्या डोळ्यात थकवा होता, पण निर्धारही होता. प्रत्येक इंजेक्शनचा खर्च, प्रत्येक औषधाची रक्कम सगळं त्या स्वतः भरत होत्या. कधी पगार, कधी सोनं, कधी जमीन. पण सासू बऱ्या व्हाव्यात ही त्यांची इच्छा होती. दरम्यान डॉक्टरांनीही हात टेकले होते. त्यांनी सांगितलं, स्थिती गंभीर आहे, पण मायादेवींनी शेवटपर्यंत आशा सोडली नाही. त्या दररोज देवासमोर हात जोडून म्हणायच्या, सासू बऱ्या झाल्या तर मी 150 किलोमीटर पायी चालून नवस फेडेन. आणि असं वाटतं देवाने त्यांचा नवस ऐकला. काही आठवड्यांनी आकाशीबाईंच्या तब्येतीत सुधारणा दिसू लागली. हळूहळू त्या बऱ्या होत गेल्या. डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. एक दिवस ऑपरेशन झालं आणि सगळं व्यवस्थित झालं. मायादेवींनी पहिल्यांदा श्वास टाकला. त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि ओठांवर फक्त एक वाक्य, देवा तू माझं सोनं परत दिलंस. पण नंतर लक्षात आलं, ज्या सोन्यावर त्यांनी कर्ज घेतलं होतं ते बँकेत मोडीत निघालं. जमीनही गेली, कर्जाचं ओझं वाढलं. पण त्यांच्या मनात एकही पश्चाताप नव्हता. त्या शांतपणे म्हणाल्या, सोनं परत मिळेल, जमीन परत मिळेल, पण सासूबाई परत मिळणार नाहीत. मला जे हवं होतं ते मी जिंकलो. सासूबाई बऱ्या झाल्यानंतर मायादेवींनी आपला नवस पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. कुरळपपासून मंदिरापर्यंत तब्बल 150 किलोमीटर त्या पायी चालत गेल्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लोक उभे होते. कुणी टाळ्या वाजवत होतं, कुणी डोळ्यात पाणी घेऊन म्हणत होतं, अशी सून पाहायला नशीब लागावं. त्या चालत होत्या, थकल्या होत्या, पण प्रत्येक पावलात त्यांना सासूच्या बऱ्या होण्याचा आनंद आठवत होता. त्या प्रवासात एकही शब्द नव्हता, फक्त श्रद्धा होती, प्रेम होता आणि नात्याची जाणीव होती. त्या म्हणाल्या, "मी जे काही केलं ते माझ्या सासूसाठी नाही, तर माझ्या आईसाठी केलं. कारण सासू जर आईसारखी वागते, तर सूनही लेकीसारखी लढते." कुरळप गाव आजही या घटनेबद्दल बोलतं. वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांच्या घरचं हे उदाहरण आज प्रत्येक घराघरात सांगितलं जातं. मायादेवी कामेरीकर एक पोलीस अधिकारी, पण त्याहून मोठं पद, एक माणूस. त्यांचं हे त्यागाचं सोनं खरंच सोनं आहे, जे कधी मोडीत निघत नाही. या सगळ्या कथेत एक गोष्ट स्पष्ट होते. नात्याचं सोनं पैशाच्या सोन्यापेक्षा नेहमीच जास्त मौल्यवान असतं. सासू-सुनेचं नातं जर आई-लेकीसारखं झालं, तर कितीही वादळं आली तरी संसार ढळत नाही. मायादेवींनी दाखवून दिलं की खरी माणुसकी अजूनही जिवंत आहे. त्या दिवशी जेव्हा त्यांनी आपल्या सासूचा हात धरला आणि त्या म्हणाल्या, आई तू बरी झालीस, आता सगळं काही ठीक होईल, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित सोन्यापेक्षा मौल्यवान होतं. आज त्यांचं सोनं गेलं, जमीन गेली, कर्जाचा डोंगर उभा आहे, पण त्या शांत आहेत, कारण त्यांच्या मनात समाधान आहे. त्या म्हणतात, माझं सोनं मी देवाला अर्पण केलं, पण त्याने मला माणुसकीचं सोनं दिलं. हीच आहे मायादेवींची कहाणी, एका सुनेची जी सासूसाठी स्वतःचं सर्व काही दिलं. एका स्त्रीची जिने दाखवून दिलं की माणुसकी ही अजूनही सर्वात मोठं सोनं आहे. जर या गोष्टीने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर लक्षात ठेवा, सोनं विकत घेता येतं, पण माणुसकी ती फक्त जगता येते.